उचल झिलप्पू. एनर्जी असतात सोमवारची. छान असते गाडीवर बसायला नसतं एवढं कधीतरी. नमस्कार मित्रांनो, मी पाटील स्वागत करतो तुमचं माझे भावनो. इथे बघू नका, पण मी आणि आज 19 तारीख आहे. 19ला माझा जो मित्र आहे की त्याचा वाढदिवस असतो. तर तो बोलला की माझी इच्छा आहे की आपण यावेळी मार्लेश्वरला जाऊया. त्याची अचानक इच्छा झाली, तर म्हटलं ठीक आहे. म्हणजे मला सध्या गणपतीत असतो त्याच्यामुळे होय नाही चाललेलं, पण माझ्या बड्डेला आम्ही तसं पण जातो कुठे कुठे फिरायला. याचा भाऊ असतो किंवा हा असतो माझ्यासोबत दरवर्षी. तर म्हटलं आता ते माझ्या बड्डेला येतात तर आपण पण जायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललो आम्ही मार्लेश्वरला. मी पण कधी गेलो नाही तिथे, मला पण माहीत नाही. लोकेशन लावलं, आता लोकेशनवर बघू कसं जातोय ते. तर बघू आणि जाऊया मार्लेश्वरला. बघूया कसं. आम्ही आजपर्यंत जाऊ नाही, फक्त फोटो बघितलंय. आज श्रावण सोमवार हा, तो भाई जाऊया. देवाने आठवण काढली आपली, तर आपण कशाला नाही म्हणायचं. चला. तर भावांनो खारे वाटेल सुरू झाला आणि आपण चाललेलो मार्लेश्वरला. Copyright. उचल झिलप्पू. वाहतूक करून काय रे त्यामुळे वाहतूक करून ठेवलं. तर आता पुढे निघूया आपण प्रवासात. आपल्या वेळ ना पुरा आपण जाऊन लवकर परत संध्याकाळी. त्याच्यामुळे फक्त वाहतूक करून ठेवलं, तर त्याचा जरा प्रूव्ह झाला असतो. अजून आहे
बोल. पण 35 किलोमीटर फोटोवाला तुम्हाला जर इंस्टाग्रामवर आयडी हवा तर हे सगळी लोक होऊन तरी वाटतं कारण त्यांच्या सगळ्या पाठीवर मार्लेश्वरात लिहिलेलं आता हे चाललेत तिकडेच वाटतं चलत पायी चलत. श्रावण सोमवार असल्यामुळे कदाचित आपण पण जाऊया त्यांच्यासोबत, म्हणजे आपण गाडीने जाऊया. ते करायला अजून पुढे या 10-20 मिनटं लागतील अजून. तर चला पुढे जाऊया, बघूया दर्शन कसं भेटतं आणि काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजू निसर्ग जरा बरोबर बघूसारखं आणि रस्ते चांगले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण ह्याच्यात जास्त सुधारणा केली नाही. दुसरं रस्तो हा म्हणजे आता आम्ही मार्लेश्वरला जो आतमध्ये रोड जाता त्या रोडने आतमध्ये येलो. आता काही नक्की त्या एक्झॅक्ट सांगू शकत नाही, पण जस्ट थोड्या वेळानंतर पोचू. कोणता रे या जाऊया ना. मस्त बांधलेलं ना, मस्त. काळजात होल भावा, तू एवढा स्लो कशा? धीमे धीमे से मेरी जिंदगी में पैसा नहीं. थोडे थोडे निसर्गरम्य दृश्य आहेत आणि थोडे थोडे खड्डेमय रस्ते आहेत. पण मध्ये कदाचित लोकांनी ह्या देऊ नाही मत देऊ नसल्यामुळे वाटतं तिकडच्या सरपंच तेवढंच पॅच फक्त ह्या ठेवलेलं खड्डेमय. बाकी बघा आणि अजून 5 मिनटं पुढे गेलो की चांगला रस्तो भेटतं. परत पुढे 5 मिनटं चांगला रस्तो, म्हणजे मध्ये फक्त 5 सेकंदासाठी काय ते खड्डे आहेत, त्यानंतर परत रेग्युलर चालू. दोन नजारा बघा आईच्या गावात दृश्य ना, मस्त की धुक्या बिक्या एकदम मस्त दिसता. आणि आता आपण लोकेशनच्या खूप जवळ लिहिले आहे, एकदम जवळ. हेच जायचा बरोबर आपला धुका दिसतो ना त्या साईडलाच बरोबर त्या डोंगराच्या थया. या बघा आपण जस्ट आलेलो आहोत श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ. गर्दी पण हा असं वाटतं. अरे भाई 10 रुपये की पावती फाड़नी पड़ती है भाई. ठीक है बरा. अरे जाम गर्दी आहे इथे. दर्शन भेटेल की नाही? बोला होय. आम्ही लक्झरी आहे लावलेले आणि ते शेड केले तिकडे. तिकडे आम्ही जेवण केलं. होय इकडे त्यांच्या ते गाडी चालवले तिकडे रिकामी, तिकडे आम्ही जेवण केलेलं. भरपूर डेव्हलप झाला. तर भूक लागली म्हणून आम्ही कटवडा पाव बागवलं आणि आता खातो आम्ही. तर नंतर आपण पुढे दर्शनाक सुरुवात करूया. आपण बघा इकडे पार्किंगची व्यवस्था पण आहे.
गर्दी पण आहे आणि आपलीच माणसं सगळी मराठी माणसं, त्याच्यामुळे काही पण खरेदी करू लाजा नको जास्तीत जास्त. सगळीच आपली माणसं आहेत, कोकणी माणसं. काही ना काहीतरी घेऊन जावा. आपण अपना सुपर जारी करते अभी सुरू करूया. या एक आम्ही खालो आता कटवडा वाव. अजिंक्यबाई आज बड्डेला खुश आहेत, सर्व काही आम्हाला देत आहेत खायला वेळेला. नंतर कधीतरी वसूल करणार 100%. तर चला सुरुवात करूया. हे नवीन केलं डायरेक्ट तिकडनं दर्शन होतं वर. देऊ काय हया खाली उतरत चान्स काय ना काय प्रश्न काय विचारतोय तू, उत्तर काय देतो? काय हा देव होता का वर? पहिलं डायरेक्ट होता. होय हो पहिलं हे आता काय खालना वर विरण एकदम. नंतर या माहिती विजिट पण घेऊन गेला तो कदाचित काय काय होतं तिकडे काय विषय हो कधीतरी. आम्ही प्रोफेशनल ऑपरेटर नाही, तो उडवायचा होता तोच माहीत नाही. स्टोरेज रवला बरं आज माझ्या. चान्स असतो बरोबर एक फोटो तरी मारू भेटेन दे. घाबरत आला नाही बाहेर काढू. तर ह्यो प्रसाद आपल्या आतमध्ये काय व्हिडिओ करू भेटलो नाही, कारण अंधार पण होतो आणि देत पण नाही ते, आणि आपण रूल मोडता पण नाही असे पटकन विचारल्याशिवाय. तर ही गर्दी बिर्दी जाम हा, सगळे आपले फोटो काढतात. इकडे मंडी आहे, माकड बिकड इकडे लय जाम फेमस होता. ती माकड आहे बघा दिसते इकडे, फोटो बिटो काढतात माकडांसोबत लोक. आणि ह्यो नजारा बघा मार्लेश्वर धबधबा. तर जाऊया आता आपण, निघूया घरी. इकडे काय घ्यायचं असं तर तुम्ही घेऊ शकता, धागे खाजा आणि काय वेगवेगळ्या गोष्टी घेवा काहीतरी. मी खाली घेतलं आहे मगाशी, तुमका दाखवू विसरलं आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पण काहीतरी घ्यावा. अजिंक्यन घेतल्या, पेढे घेतले घरी प्रसादी म्हणून. इकडे सावधान म्हणून लिहिलेलं आहे, जरा सांभाळून. हय जरा हनुमानजी का मंदिर आहे, मतलब हनुमानाचं मंदिर आहे. आणि इथं पण दूध आणि देतात, मस्त होता. मी आता पियान उठलो आहे, सो आता चालू व्हिडिओ. अजून आता त्या मंदिरात जाऊया, त्याच्या आधी बघू काय खायचं असलं तर. बघा इलाव जस्ट रसवंतीगृहात, माऊली रसवंतीगृह. तुम्ही पण इलाच तर मस्त होते, पण मी पिलं मस्त होता ह्या ऊसाचा रस, त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करा. पाठी पाय अडकून बसू काय रे. आणि चला आता आहे ना आपण काढतो पाय घेऊया. आणि मस्त वाटलं, दर्शन पण भारी आणि मंदिर पण बघू भेटलं. अजून जायचं आज पापेश्वर, पण तो व्हिडिओ करू भेटणार नाही, बॅटरी नाही कमी आहे जरा चार्जिंग, त्याच्यामुळे परत कधीतरी नेक्स्ट व्हिडिओ कधीतरी करूया घेऊन. तसं जवळच आहे राजापूर आमच्याकडनं. या बघा, या आता मंदिर मयूर रामवाडे म्हणून मित्र तो बोललेलो,
श्री देव मार्लेश्वर देवस्थान अंगवली नवीन बांधलेला आणि मस्त दिसता मंदिर. अजिंक्य शेठ पुढे चाललेले आहेत.